हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो आणि जे आपले व्हिडिओ बघतात ते आपले सबस्क्रायबर्स, तर सगळ्यांना खूप 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 रक्षाबंधनाच्या ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा. तर हा आहे रक्षाबंधनाचा आदला दिवस आणि आज आम्ही आलेलो आहोत सगळेजणं, म्हणजे आम्ही तिघी बहिणी असू तर आम्ही तिघी बहिणी आलेलो आहोत आमच्या छोट्या बहिणीच्या घरी. तर हा आहे मिडल पॉईंट, म्हणजे आम्ही जेव्हा माहेरी जातो तर आम्ही सगळ्याजणी एका ठिकाणी गोळा होत असतो, तर हाच आहे आमचं ते गोळा होण्याचं ठिकाण. तर माझी ही छोटी बहीण जी की मला मेहंदी काढत आहे बघा, आणि ना खूप वर्षानंतर मी मेहंदी काढत आहे अशी इतकी निवांतपणे. इवन माझ्या मुलामुलीच्या लग्नातसुद्धा मी एवढी मेहंदी काढलेली नव्हती, म्हणजे काढत नाही, कारण का वेळ कमी असतो आणि तुम्हाला तर माहिती आहे की माझं ब्लाऊज आणि ड्रेस व नऊवारी वगैरेचं काम चालतं जास्त. तर मेहंदी काढून जर का बसलं तर मग ऐनवेळी कस्टमर आलं किंवा रात्रीचंही आपलं काम चालतं, तर त्याच्यामुळे मेहंदी काढणं बिलकुलच शक्य नाही. तर बघा खूप वर्षानंतर मी मेहंदी काढते. तर आम्ही गप्पा मारत मारत मेहंदी काढत होतो आणि ना आमचे आईवडील जे आहेत ते आम्हाला खूप लवकर सोडून गेलेले आहेत. तर आम्हाला आहे ना म्हणजे माहेर जे आहे ते माहेर गेलं का खूप आठवण येते त्यांची, म्हणून मग आम्ही माहेरी शक्यतो असं सणावाराला अर्धा तास असं जात असतो. तर तुम्हाला मी माझं माहेर पण दाखवणार आहे पुढे, जिथे आम्ही राहिलो, म्हणजे लहानपणापासून आम्ही राहतो त्या ठिकाणाचं तुम्हाला पण मी दर्शन घडवणार आहे. तिथे काहीतरी नवीन कायापालट झालेला आहे, तर तो पण तुम्हाला बघायला भेटेलच आपल्या व्हिडिओच्या माध्यमामधून. तर माझी बहीण बघा किती मस्त अशी डिझाईन काढते, आणि हा आहे मॅजिक कोन, म्हणजे हा जास्त वेळ ठेवायचा नाही म्हणून मी ती काढते मेहंदी. तर मैत्रिणींनो, आपले हक्काचे हे दोन सण आहेत, रक्षाबंधन आणि दिवाळी. तर लग्न झालेल्या मुलींना हेच तर कारण असतं की रक्षाबंधनाला आणि दिवाळीला आपण हक्काने जाऊ शकतो. इतर वेळी तर आपल्याला कारणं सांगावे लागतात की हा आजारी आहे, तो आजारी आहे. चला तर उद्याची वाट बघू. गुड मॉर्निंग सगळ्यांना, कशा आहात सगळेजण? तर सगळ्यांना म्हणजे माझ्या ज्या मैत्रिणी आहेत, जे नियमित व्ह्यूअर्स आहेत आपले, त्यांना सगळ्यांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि सगळ्यांनी रक्षाबंधनाचा सण साजरा करायचा आहे. तर आम्ही पण आलेलो आहोत इकडे आता बहिणीच्या घरी. आम्ही टोटल 3 बहिणी आहोत आणि 1 भाऊ आहे आम्हाला. तर आता आम्ही निघालेलो आहोत रक्षाबंधनाला, पण एखाद्या वेळेस माझं जाणं होणार नाही आहे रक्षाबंधनाला, कारण का माझी मुलगी येते, तर मला घरी जावं लागणार आहे. तर मी ह्या गाडी गेलेली आहे तिला आणायला पुढे. तर इथून काय 2.5 तासाचा रस्ता आहे तिच्या गावाकडे जायला, आणि मग त्याच्यानंतर ती आम्हाला घेऊन, म्हणजे मला घेऊन, आणि मग आम्ही घरी जाऊया. तोपर्यंत मला काय घ्यायचं आहे तर ते आम्ही तिघीजणी जाऊन खरेदी करणार आहोत. तर व्हिडिओ कंटिन्यू करायचा आहे. तर इथे ना रात्री जी मेहंदी काढली ना ती बघा ह्या पद्धतीने अशी रंगलेली आहे, आणि आम्ही तिघी बहिणी ना गप्पा मारत होतो. त्याच्यानंतर आम्ही आता निघणार आहोत. आम्ही खूप सुखादुःखात एकामेकीला साथ देत असतो. साजरं करायचं आहे. आम्ही निघालेलो आहोत आता भावाच्या घरी. तर आमचा भाऊ पण तुम्हाला माहिती आहे, बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही त्याला बघितलेलं आहे. तो थोडासा आबोला आणि शांत स्वभावाचा आहे, त्याच्यामुळे तो जास्त बोलत नाही. तर चला तुम्ही पण सगळ्यांनी बहीण भावांबरोबर एकामेकाबरोबर वेळ घालवायचा आहे आणि रक्षाबंधनाचा आनंद घ्यायचा आहे. तर आम्ही आता तयारी वगैरे केली. तर पावसामुळे सगळे कपडे वगैरे इथे वाळतात ते बहिणीचे. तर खूप सारा मस्तपैकी अशा रक्षाबंधनाच्या साड्या आपल्याकडे आलेल्या आहेत सेलिंगसाठी. लवकरच तर तुम्हाला बघायला भेटतील. तर साड्या जर का कोणाला बघायच्या असतील तर आत्ता चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. चलो आमच्यासोबत तुम्ही प्रवासाला चला. त्यानंतर हा आमचा कॅमेरामन, हे बघा किती हुशार आहे बघा आमचा कॅमेरामन. कितवी जातो आता तू? 4थी. हां बघा 4थला आहे हा. तर स्वराज पण आमच्यासोबत येणार आहे बरं का, त्याला इथं ठेवायचं नाही. हे बघा तयारी सगळी झाली. त्याला लाईट वगैरे ऑफ करतो आणि निघतो आम्ही आता. रस्त्याने पाऊस आला नाही पाहिजे. आणि इकडे यायचं म्हटलं ना तुम्हाला मी आता बाहेर दाखवते बाहेरची परिस्थिती काय आहे ती. त्याच्यामुळं रात्री ना आम्ही तुम्हाला सगळे साड्यांचे फोटो बघायला भेटले असते. बघा बाहेरचं वातावरण. तर रात्री ना बघायला भेटले असते सगळे साड्यांचे फोटो. आम्ही साड्या इकडं आणत होतो, पण आहे ना यांनी इकडे ड्रेनेजचं काम चालू आहे इथे, त्याच्यामुळे ना खूप मोठे मोठे खड्डे आहेत बाहेरच एकदम घराच्या बाहेर. हे बघा तुम्ही बघू शकता, हे बघा. आणि इथून तिथून असेच खड्डे सारखी रिमझिम चालू आहे पावसाची. त्याच्यामुळं आहे ना मग ते कसं आणणार आम्ही, मग तिथंच ठेवलं दुकानात. आणि बघू आता गाडीत टाकून मी घेईल ते. तर थोडीशी तयारी केलेली आहे. साडी ही इथंच ठेवून गेले होते, हीच घातली. कपडे काय मी आणले नव्हते येताना.
आणि रक्षाबंधनाला आलो म्हटल्यावर ही शॉपिंग तर होणारच आणि खूप भारी वाटतं ना ही शॉपिंग करायला. वर्षातून एकदा ही शॉपिंग असते, पण असं रंगीबेरंगी आणि वेगवेगळ्या व्हरायटीजच्या राखीज बघायला भेटतात ना इथं. माझं तर मन अगदी प्रसन्न झालं. आणि ही आहे संगमनेर सिटी. तर संगमनेरला खूप पद्धतीच्या राख्या किंवा मग कपडे, ड्रेसेस, चप्पल, बूट, ड्रेसचे कपडे म्हणजे खूप जे नाही ते भेटतं. त्याच्यामुळे आम्ही ना जास्त करून शॉपिंगला इथेच येत असतो. तर खूप वेळ इथं घालवल्यानंतर म्हणजे आम्ही बऱ्याच वेळ इथे अर्धा पाऊण तास राख्या घेत होतो, प्रत्येकीच्या चॉईसच्या वेगवेगळ्या राख्या. तर स्वराजला पण एक राखी घ्यायची होती, त्यालाही मी घेतली माझ्या पद्धतीने. आणि माझ्या भावाला पण एक सुंदरशी राखी घेतलेली आहे जी की त्याच्या हाताला सूट होईल अशी. आता तो प्राध्यापक आहे त्याच्यामुळे त्याच्या मानानं मग त्याला बटबटीत राखी नको होती. तर बघा, आणि इथे ना मग आम्ही खरेदी केली तेव्हा जे हे दुकानदार आहेत ना ते विचारत होते की आमचा फोटो काढतात आहे का, काय करतात आहे. मग त्यांना पण सांगितलं आम्ही की आमचं यूट्यूब चॅनल आहे आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. तर तुम्हाला कशा वाटल्या राख्या नक्की कमेंट करायचं आहे. चला आपण आता प्रवासाला निघूया. तर हा आहे लोणी संगमनेर रस्ता, हे आहे निमगाव, जाळी निमगाव. तर इथे माझ्या भावाचा बोर्ड लागलेला आहे बघा, बॅनर, हे बघा हे. तर माझ्या भावाचा आहे ना सत्कार झालेला आहे, त्याला पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे. विखे पाटील जे आहेत, राधाकृष्ण विखे पाटील आणि शालिनीताई विखे पाटील यांनी त्याची निवड केलेली आहे की प्रवरा परिसरातील जे म्हणजे साहित्यिक म्हणून त्याची काठावरची माणसं जे पुस्तक आहे ते त्याने प्रकाशित केलं होतं आणि त्याला पारितोषिक मिळालेलं आहे, त्याला जीवनगौरव पुरस्कार मिळालेला आहे. ह्या कार्यक्रमाला उपस्थिती होती केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची. घरी आलेलो आहोत आणि हे आहे माझ्या भावाचं घर. आता कलर दिलेला आहे घराला, तर मस्त वाटतंय. बघा आम्ही आलो आता आमच्या भावाच्या घरी. सोनल पण आली. सोनल इकडे बघ, हाय कर. चला चला आता आतमध्ये जाऊया. तर चला आता घरात जाऊया. आणि ना आता सोनल आलेली, तर माझी द्विधा मनस्थिती झाली का मी घरी जाऊ, आम्ही बहिणी सगळे एकत्र आलो तर मी इथे रक्षाबंधनाला थांबू. तर आता म्हणजे कळेलच थोड्या वेळातच मी थांबते की जाऊ की जाणार आहे, काहीच मला स्वतःलाच कळत नाही आहे. तर बघू आता थोड्या वेळी होईलच निर्णय. तर व्हिडिओ बघत राहायचे आहेत. भेटणार आहोत उद्याच्या व्हिडिओमध्ये.